नमस्कार. आजच्या देश विदेशातील ठळक बातम्या, युद्ध, बाजार, राजकारण आणि भारताची भूमिका. सविस्तर अपडेट. इराणचा अरामको रिफायनरीवर हल्ला. जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर क्षेपणास्त्र हल्ला. इस्रायल, कतार, बहरीनही लक्ष. अमेरिका, इस्रायलने इराणच्या अणु ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा आयईए म्हणते, कोणताही ठोस पुरावा नाही. इस्रायल, इराण युद्धाचे पडसाद. भारतावर 2 दिवसांत 760हून अधिक फ्लाईट्स रद्द. पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर पंतप्रधान मोदींची चिंता. संवाद हाच मार्ग. भारत शांततेचा समर्थक, इराण युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत नाही. टॉप सुरक्षा अधिकाऱ्यांचा अमेरिकेशी चर्चेला नकार. खाडी देशांत अडकलेल्या भारतीयांचा आक्रोश. रोजगारासाठी गेले, आता जीव वाचवण्यासाठी सरकारकडे विनंती. कॅनडा भारताला युरेनियम पुरवणार. पीएम मोदी, कार्नी भेटीनंतर मोठा करार. संरक्षण व ऊर्जा सहकार्य वाढणार. अमेरिका इराण संघर्षाचा परिणाम. सोन्याचे दर 7,000 रुपयेने वाढले. चांदीतही मोठी उसळी. अफगाणिस्तानचा पाकिस्तानच्या नूरखान एअरबेसवर हल्ला. तालिबानचा दावा. पाकिस्तान म्हणतो 400 अफगाण लढवय्ये ठार. पाकिस्तानी बाजार 10% कोसळला. भारतीय बाजारातही घसरण. सेन्सेक्स 80,238 वर बंद. पीएम मोदी, परदेशातील भारतीयांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य. सर्व देशांशी संपर्कात असल्याचे स्पष्ट.